काय मराठी कलाकार दरिद्री दरवेळेला चित्रपट आला की भिका मागितल्यासारखे चित्रपट बघा मग बरा बरा बनवा ना तुम्ही चित्रपट आम्ही बघू वगैरे. एखाद्या माणसाची वृत्ती असते की म्हणजे मोगऱ्याचा सुगंध सुद्धा ते आई आहे ग मोगरा असं 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 घेतात. एक दोन ट्रोलर्सला तर आम्ही खिचगंटीतही धरत नाही, त्यांनी घरी बसून त्यांना आवडेल ते बघावं. टू जेव्हा मी स्क्रीनवर बघितला ना मला ती मज्जा नाही आली. खरं तर वनपेक्षा टू जास्त छान आहे. जे म्हणतात ना की आम्ही का पैसे खर्च करायचे. 3 तारखेला 3 जुलैला मर्दिनी फिल्म थिएटर्स मध्ये येते. प्लीज प्लीज डू वॉच. ती बघा म्हणजे मध्येच जाऊन बघा हा please. थिएटरमध्ये हे जास्त महत्त्वाचं. हो अर्थातच हे म्हणजे जास्त महत्त्वाचं. कारण यांनी शूट करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, निर्माता जगला, चांगला निर्माता जगला तर एका चित्रपटात जवळजवळ 150-200 लोकांचं त्या त्या कालखंडापुरतं घर चालत असतं. आणि गंमत म्हणजे फक्त चित्रपट चालला तर निर्मात्यालाच पैसे नाही मिळत, ते थिएटरमध्ये त्या त्या चित्रपटगृहामध्ये काम करणारी जी माणसं असतात त्यांची घरं चालत असतात. एक सॉरी म्हणजे याच अनुषंगाने एक मला सुचलं, मी मध्ये ना एक दोन अशाच प्रमोशनल इंटरव्ह्यूजला मराठी चित्रपटांच्या बघत असताना काही ट्रोलर्सने फार घाणेरड्या भाषेमध्ये त्याच्यावर लिहिलं होतं की काय मराठी कलाकार दरिद्री दरवेळेला चित्रपट आला की भिका मागितल्यासारखे चित्रपट बघा मग बरा बरा बनवा ना तुम्ही चित्रपट आम्ही बघू वगैरे. मग हिंदीशी तुलना, दाक्षिणात्याच्याशी तुलना. तर या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही जेव्हा म्हणतो निर्माता जगल्यावर अमुक, मग थिएटरमध्ये गर्दी करा आणि मग मराठी चित्रपटांना तुम्हीच संजीवनी देऊ शकता, याच्यामागे कुठली भीक नाही आहे. म्हणजे आम्हीच नाही, आमच्या आधीचे याच्या पुढचे पण इंटरव्ह्यूज तुम्ही या माध्यमातून इतर माध्यमातूनही बघत असाल. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आत्ता चित्रपटगृहात जाऊन बघा, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा बॅक टू बॅक चालू आहे आणि या वर्षातल्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये कोटीच्या कोटी कमाई केलेली आहे. हे मराठी प्रेक्षकांमुळेच शक्य झालंय. त्यामुळे ही भीक नाही, हे प्रेमाचं आवाहन आहे, ही प्रेमानं घातलेली साध आहे आणि ज्याला मराठी प्रेक्षक येतात. त्यामुळे मर्दिनीबद्दलही बोलताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज जेव्हा आम्ही अशा इंटरव्ह्यूजमधून गप्पांमधून जेव्हा तुम्हाला साथ घालतो तर म्हणजे अगेन त्या एक दोन ट्रोलर्सला तर आम्ही खिचगंटीतही धरत नाही, त्यांनी घरी बसून त्यांना आवडेल ते बघावं. आय विश देम देअर काइंड ऑफ एंटरटेनमेंट. पण तुम्हाला जर सर्वोत्तम मनोरंजन हवं असेल, चांगला चित्रपट, चांगली कथा, चांगल्या लोकांनी चांगल्या इंटेन्शनने बनवलेलं काहीतरी, तर तुम्ही चित्रपटगृहात या, तुम्हाला नक्की आवडेल याची आम्ही खात्री देतो. मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. एखाद्या माणसाची वृत्ती असते की काही म्हणजे त्यांना म्हणजे मोगऱ्याचा सुगंध सुद्धा ते असं आई आहे ग मोगरा असं 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 घेतात. मराठी चित्रपटांचा जर आपण सगळ्यांनी इतिहास जर पाहिला आणि जर नीट पाहिला तर मराठी प्रेक्षक जो आहे, जो सुजाण आहे, तो चांगल्या चित्रपटाला गर्दी करतोच बरं का. कधी कधी असं होतं की चित्रपट त्या वेळेला काही कारणं असतात, काही घटना असतात. जसं व्हेंटिलेटर उत्तम चालला होता पण डिमॉनिटायझेशन झालं आणि नोटबंदी आली आणि नाही तो चित्रपट तेव्हा, पण मग तो नंतर काकण त्यावेळेला नाही चाललं, नंतर लोकांनी तो उचलून धरला. मुद्दा असा आहे की आज न उद्या चांगली गोष्ट ती उचलली जाणारच. फक्त एकच गोष्ट आहे की जे म्हणतात ना की आम्ही का पैसे खर्च करायचे. अर्थात तो तुमचा पैसा आणि कला ही प्रेक्षकाभिमुख आहे, प्रेक्षक राजा आहे. तो नाही आला तर त्याची मर्जी आहे, येणार नाही येणार. तुम्ही चित्रपट बनवायला 14 वर्ष घ्या, तो 4थ्या मिनिटाला म्हणू शकतो मला नाही आवडलं. त्याचा तो अधिकार आहे, कारण तो पैसे देऊन, ती जी कुठली माणसं पैसे देऊन येतात. परंतु हे म्हणणं की मी तिकीट देतोय ना, आम्ही तुम्हाला जगवतोय ना, असं नसतं. जेव्हा एखादा निर्माता चित्रपट करतो, कलाकार काम करतात, लेखक लिहितात, तुम्ही जेव्हा पैसे देतात तेव्हा तुम्ही भावना विकत घ्यायला नाही आहेत. तुम्ही त्या भावनेसोबत जोडले जाण्यासाठी, ती भावना तुमच्या मनामध्ये किती जास्त आमच्याही आधी आहे ती पाहण्यासाठी तुम्ही तिथे येत असता. नाही आता ते हे जे निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. प्रत्येक आईला कविता येत नसते, पण त्या आई जोपर्यंत ती कविता त्या आईची होत नाही तोपर्यंत त्या कवितेलाही काही अर्थ नाही ना. ती कविता जिवंत होते कारण ती त्या माणसांची होते. कला जिवंत होते कारण जिवंत माणसं ती पाहत असतात. आणि ती कला आणखी जिवंत तेव्हा होते जेव्हा तुम्ही याच्यावर पाहण्यापेक्षा एकटे जेव्हा त्या अंधारामध्ये कोण कुठल्या जाती धर्माचा, वयाचा, रंगाचा, कोण आहे, कोणाकडे किती पैसे आहेत, काय आहेत, ते तिकीट काढून एक गठ्ठा तुम्ही त्या गोष्टीवर
रडता, त्या गोष्टीवर हसता, त्या गोष्टीवर टाळ्या वाजवता, तेव्हा तुम्ही एक गठ्ठा सगळे मिळून एक भावना झालेल्या असता. आणि ह्या जो अनुभव आहे हा चित्रपटगृहापेक्षा दुसरीकडे कुठेही मिळू शकत नाही. म्हणून हे आव्हान कुणाचेही बघा, पण चित्रपट बघा हा. आणि हा चित्रपट आम्हाला खात्री आहे, तो असा झाला की आम्हाला खात्री आहे, आलं का लक्षात. त्यामुळे आव्हान हे आव्हान असतं, बाकी तुम्ही ठरवायचं असतं, नाही का. मुलीचा बाप तर मुलीचं लग्न करून देताना हेच म्हणणार ना की सुलक्षणीय उत्तम आहे. आणि खरंच किती करेक्ट सांगितलं जितू सरांनी. म्हणजे आता मी माझं एक्झाम्पल देतेच. कुठल्या तरी कारणामुळे ना मला खूप मोठा सिनेमा आत्ताच एक रिलीज झालेला होता, धुरंधर 2. तो मला नाही बघता आला थिएटरमध्ये. आणि मी जेव्हा तो माझ्या स्क्रीनवर टी व्हीवर बघितला ना, तर तेव्हा मी धुरंधर 1 थिएटरमध्ये जाऊन बघितला होता. आणि 2 जेव्हा मी स्क्रीनवर बघितला ना, मला ती मज्जा नाही आली. खरं तर 1 पेक्षा 2 जास्त छान आहे. पण मला तेव्हा रिअलाइज झालं की नाही यार, थिएटरमध्ये जेव्हा आपण जाऊन बघतो ना सिनेमा, तो सिनेमा बघायची का बनवलाय तो थिएटरमध्ये ना. नाहीतर आम्ही पण बनवलं असतं ना काहीतरी मोबाईलसाठी, मोबाईलवर बघण्यासाठी. पण तो जर आम्ही सिनेमा बघितलाय तर तो तिथेच एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. म्हणून थिएटरमध्ये जाऊन बघा. म्हणजे संजू गिअर चेंज कर असं म्हटल्यानंतर तो गिअर चेंज का, आम्ही असे बसलो होतो की संजू गिअर चेंज कर. आपल्याला माहिती असतं संजू गिअर चेंज करणार आहे, संजू जिंकणार आहे, माहिती असतं, जो जिताबाई सिकंदर, तरी आपण म्हणतो नाही का. असं आहे ते. म्हणून मर्दिनी चित्रपटगृहात जाऊन पहा. 3 जुलैला नक्की बघा. नक्की जाऊन बघा. 3 जुलैला. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.